नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत वालाच्या डाळीची उसळ. आपण मराठी माणसं वाल अगदी आवडीने खातो, म्हणूनच आपण वालाचं बिरड, वालाची आमटी, वालाची खिचडी, वालाची उसळ असे वालाचे अनेक पदार्थ करतो. पण कधी कधी वाल खायची मनामध्ये इच्छा असते, पण वाल सोलण्यासाठी वेळ आपल्याकडे नसतो. म्हणूनच आज आपण वालाच्या डाळीची उसळ करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. उसळ करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही 1 वाटी मी वालाची डाळ घेतली आणि 5-6 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. तेल, मिरची, कोथिंबीर, जिरं, हे किसलेलं ओलं खोबरं आहे. 1 चमचा साधारण घेतले मी ते. कांदा, बटाटा, टोमॅटो, तेल, गोडा मसाला, गरम मसाला, चिंच, गूळ, धणा पावडर, हळद, कढीपत्ता, आलं आणि लसणाची भरड आहे, हिंग आणि हे मीठ आहे. प्रथम ना आपण हे कांदा, बटाटा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया. आता हे मी 1 चमचावर किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि हे जिरं घेतले. हे सगळं आपण दरदर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे आणि कढई आता तापलेली आहे. तेल घालूया साधारण 2 चमचे त्याच्यात. तेल चांगलं पसरून घेऊया आणि त्याच्यामध्ये लगेच आपण आलं आणि लसणाची भरड घालणार आहोत. आपण 1 कांदा बारीक चिरून घेतला ना, तो कांदा पण लगेच टाकूया, नाहीतर मग आपले आलं लसणाची भरड जी आहे ती करपून जाईल. आता त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा मी हिंग घालते आहे. वाल पचायला जरा कठीण असतात, म्हणून हिंग घालायचं, म्हणजे वाल पाचक होतात. हिंगाने वालाचा तुरटपणा कमी होण्यासाठी मदत होते. आता त्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घेतली आहे, ती घालूया. लगेचच हळद घालूया आपण, म्हणजे हळद चांगली शिजेल. आणि धणा पावडर, अर्धा चमचा धणा पावडर घेतली आहे, ती पण टाकते. कांदा शिजायला ठेवून 1-2-3 मिनिटं झाली आहेत आणि कांदा मऊ पण झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण बटाटा चिरून घेतलेला आहे, तो घालूया. कांदा बटाटा पटकन शिजावा म्हणून आपण अर्धा चमचा मीठ घालूया. आणि तेव्हाच आपण टोमॅटो सुद्धा घालूया. म्हणजे काय होईल, मिठामध्ये कांदा, टोमॅटो, बटाटे पटकन शिजतील. आता साधारण 2 मिनिटं आपण झाकून वाफ घेऊया. आपला गॅस एकदम मंद आहे. आपल्या कांदा, टोमॅटो, बटाटा याला वाफ येते तोपर्यंत मी हे वाटण वाटून घेतले. झाकण काढून बघूया आता. कांदा, टोमॅटो, बटाट्याला छान वाफ आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण आता वाटण वाटून घेतलेले ते वाटण घालूया. फोडणीमध्येच वाटण घालायचं, म्हणजे छान ते मीठ मसाल्यामध्ये मुरतं आणि छान शिजतं सुद्धा.
अर्धा चमचा आपण गोडा मसाला घेतलाय ना, तो गोडा मसाला घालूया. पाव चमचा मी गरम मसाला घेतलाय. गरम मसाला पण आताच घालते. हे मसाले, मीठ वगैरे सगळं हे फोडणीमध्येच घालायचं, म्हणजे आपला पदार्थ एकदम छान चवदार होतो. कारण हे मसाले छान शिजतात फोडणीमध्ये आणि आपला पदार्थ रुचकर होतो. आता आपण फोडणीमध्ये ही भिजवून ठेवलेली वालाची डाळ घालणार आहोत. आपण भिजवून ठेवल्यामुळे 5-6 तास भिजवून ठेवली वालाची डाळ, त्यामुळे आपली डाळ कशी छान फुगून टपटपीत झालेली आहे बघा. आपण डाळ भिजवून ठेवली ना की ती पटकन शिजते सुद्धा आणि उत्तम प्रकारे शिजते. छान परतून घेऊया, म्हणजे फोडणी सगळी वालाच्या डाळीला लागेल. आणि साधारण 2 मिनिटं आपण झाकून एक वाफ देणार आहोत डाळीला. 2 मिनिटं झाली, झाकण काढूया आता. आता मी ना एक पेलाभर पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे गरम पाणी आपण या वालाच्या डाळीमध्ये घालणार आहोत. या उसळीमध्ये गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं. त्यामुळे आपली उसळ पटकन होते, वालाची डाळ पटकन शिजते. आता छान ढवळून घेऊया आणि एक 3-4 मिनिटं पुन्हा झाकून वाफ घेऊया. आपल्या डाळीला वाफ येते तोपर्यंत मी ही एक चिंच घेतलेली आहे ना, ती आपण खळून घेऊया. त्यासाठी मी थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि चिंच छानपैकी खळून घेऊया पाण्यामध्ये. चिंच आपली छान खळली आहे बघा. चिंच ताजी होती त्यामुळे ती पटकन खळली गेली. आणि आपण हा बोरा एवढा गूळ घेतलेला आहे ना, हा गूळ पण ह्या पाण्यामध्येच घालूया, म्हणजे चिंच गुळाचं छान रुचकर पाणी तयार होईल. हे पाणीच आपण या उसळीमध्ये घालणार आहोत. गूळ भिजवून ठेवूया या पाण्यामध्ये. 4-5 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया आता आपण. एक लक्षात ठेवायचं, ही डाळ सारखी सारखी ढवळायची नाही. ही सारखी सारखी डाळ जर आपण ढवळली ना तर त्याची तुकडे पडतात. आपल्याला अख्खी डाळ पाहिजे, म्हणून सारखी ढवळायची नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ढवळायची ही डाळ. आपली डाळ शिजली आहे का बघूया आपण. पटकन 2 तुकडे होत आहेत डाळीचे. डाळ आपली छान शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे चिंच गुळाचं पाणी केलेलं आहे ना, ते पाणी घालूया. चिंच गुळाचं पाणी आधी घालायचं नाही. डाळ जेव्हा पूर्णपणे शिजलेली आहे हे आपल्याला समजलं की मग नंतर घालायची ही चिंच गुळाचं पाणी. आधी जर आपण घातलं हे चिंच गुळाचं पाणी तर आपली डाळ शिजणार नाही. तुम्हाला किती आंबट आणि किती गोड पाहिजे ना, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. हे चिंच गूळ ह्या उसळीमध्ये का घालायचं, तर वालाची डाळ थोडीशी तुरट असते आणि मग तिचा तुरटपणा कमी होण्यासाठी आपण हा गूळ आणि चिंचेचा मारा करतो तिच्यावरती. आपली डाळ शिजलेली आहे, मीठ मसाले सगळं घालून झालेलं आहे. आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया थोडीफार.
वालाच्या डाळीची उसळ आपली तयार झालेली आहे. तिचा खमंग सुगंध सुटलेला आहे घरभर. आता आपण गॅस घालवूया. झाकण देऊन आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि नंतर ही उसळ, वालाच्या डाळीची उसळ सर्व करणार आहोत. आपली वालाच्या डाळीची उसळ तयार आहे, गरमागरम आणि झटपट. आपली ही उसळ अतिशय फर्मास झालेली आहे. मी चाखून पाहिली आहे. ही वालाची उसळ तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा. वालाची उसळ म्हणजे वालाच्या डाळीची उसळ. आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.